सगळी सरांना विनंती की आपण आपले विचार या पुस्तक सोहळ्याचे प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, समाजवादी विचाराचं विद्यापीठ आणि सात्विक सोज्वळ कर्तव्यदक्ष अशा प्रकारचं सासवडचे सुपुत्र आमचे स्नेही परमादरणीय रावसाहेबांना या समारंभाचं विशेष भूषण ज्यांनी 90 पार केलेली आहे, तरीही आत्म्याचा मनाचा आवाज बुलंद आहे आणि ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी साहित्याच्या प्रेमापोटी या ठिकाणी निमंत्रणानुसार हजर झालेले आहेत. त्यांची हजेरी, त्यांचं बोलणं हा आशीर्वाद म्हणूनच आपल्या सभागृहानं स्वीकारल्याचं मी समजतो. ते असे डॉक्टर नव जोशी, ज्यांनी आंबेडकरांसारखा सूर्य पाहिला, ज्यांनी अडवाणीसारखा एक सात्विक राजकारणी आपल्या शब्दामध्ये पेलला, असे नव जोशी अनेक भाषेचे हे ज्ञान त्यांना आहे आणि त्यांनी 3 भाषेचं सूत्र महाराष्ट्रात लागू हो किंवा न हो, पण या कार्यक्रमाच्या संबंध पुस्तकाच्या रूपानं मात्र त्यांनी 3 भाषेचं सूत्र या ठिकाणी मांडलेलं आहे. असे डॉक्टर जोशी या कार्यक्रमाचे शुभेच्छा देऊन आपलं कर्तव्य बजावून ज्यांनी सुंदर शब्दामध्ये आपल्या हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाला दिल्या, ते सुभाष कडेकरांचे विद्यार्थी आपले दुर्गाडे आणि जिल्हा परिषद पुण्याच्या बँकेचे संबंध अध्यक्ष, एक अत्यंत उमदा अशा प्रकारचा खुल्या दिलाचा माणूस या ठिकाणी ते हजर राहून गेले आणि आपल्या कर्तव्याला ते जाऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. गुरुभक्ती ही प्रमाण मानून जे विद्यार्थी म्हणून इथे आले, पण ते मी त्यांना विद्यार्थी मानत नाही, माझे ते विद्यार्थी पण नाही, पण त्यांनी या पुस्तकाचं सर्व अर्थानं स्वागत केलं. इतकं सविस्तर आणि इतकं चांगलं भाषण यापूर्वी डॉक्टर सांगलीने केलं नव्हतं, ते आज केलेलं आहे. पण एक बोलताना राहिले की पुस्तक चांगलं आहे, सगळ्यांनी येऊन वाचावं, ते अमुक करावं, ते तमुक करावं. पण पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे ते चेअरमन आहे. आपल्या गुरुची दक्षिणा म्हणजे पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात का लावलं नाही, त्याचं आश्वासन का केलं नाही, तर गुरु समोर दिलेलं वचन हे पाळावं लागतं. अशा प्रकारे तुम्ही काही पुढारी नाही, आश्वासनं बोलवण्यासारखी ती पाळण्यासाठीच असतात. पण सुंदर अशा प्रकारचा न्याय देणार अशा प्रकारचं भाषण त्यांनी केलं. गुरुभक्ती त्यातून वारंवार व्यक्त होत होती. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं संचालन करणारे जे कदम आहेत ते अत्यंत संवेदनशील आहेत, अर्थपूर्ण अशा प्रकारचं ते संचालन करत आहेत, औचित्यपूर्ण संचालन करत आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक कवी चिंचकर यांनी सुंदर पुस्तक मुखप्रस्थ याचे प्रिंटिंग चांगलं आहे. फक्त मला याच्यातले टायटल जरा बोल्ड पाहिजे होते. माझी अपेक्षा आहे की टायटल मनात भरणं, टायटलची इतकी व्हरायटी आहे, इतकं व्यापक अशा प्रकारचे ती संबंध परिप्रेक्ष्य त्यांनी लेखकांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे. त्या ठळक टायटल मधली बोल्ड अक्षरातली टायटल जर आली असते तर मला अधिक बरं झालं असतं. त्यानंतर या पुस्तकाचे लेखक हिंदीचे शिक्षक, हिंदी ही भाकरीची भाषा, त्यांच्या पोटाची भाषा, पण त्यांच्या आत्म्याची भाषा मराठी आहे आणि त्या मराठीच्या भाषेमध्ये त्यांनी हे सुंदर पुस्तक, पहिलं पुस्तक लिहिलं आणि ते एवढं काळजाला भिडावं. त्यांच्या गुरुनाही डॉक्टर नम जोशी सारख्या विद्वानालाही ते भावतं, माझ्यासारख्या माणसालाही ते भावतं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या वाचकांना सुद्धा हे सर्व अर्थानं भावतं. अशा प्रकारचे लेखक डॉक्टर सुभाष तळेकर, आमच्या तळेकर वहिनी, आमच्या पवार वहिनी,
आमच्या दुसऱ्या पवार संदीपान पवारांच्या पत्नी, आमच्या पवार बहिणी, आमच्या पत्नी सौ ललिता सत्रे, त्या आता लेखिका झालेल्या आहेत आणि म्हणून त्यांचं नाव घेणं भागच आहे. त्याचबरोबर आमचे शिक्षक मित्र शिक्षकी पेशाचा एक आदर्श अशा प्रकारचा कॅरेक्टर व्यक्तिरेखा आमचे आपले काकडे केशव काकडे, त्याचबरोबर आमच्या नसरीन ताई ज्यांनी परिचय करून दिला, त्याचबरोबर सन्माननीय खाडे आणि ज्यांनी या पुस्तकातील काही भाग वाचून दाखवला त्या देशपांडे ताई, डॉक्टर जगताप, साहित्यावरती प्रेम करणारे आणि तळेकर कुटुंबावरती प्रेम करणारे आपण सासवडचे सर्व संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशा सर्व क्षेत्रातील वाचक, पत्रकार आणि बंधू भगिनींनो, हे पुस्तक खऱ्या अर्थानं सर्व वाङ्मयीन प्रकाराला आणि प्रवाहानं स्पर्श करणारं पुस्तक आहे. जोशी सर म्हणाले त्याप्रमाणे मराठी साहित्यामध्ये अनेक पुस्तकांची भर पडते आहे, ती नुसतीच भर आहे, पण मूल्यात्मक भर टाकणार अशा प्रकारचं हे पुस्तक मला सर्व अर्थानं आणि सर्व मजकुरानिशी मला आवडलेलं आहे. या पुस्तकाच्या संदर्भात आमच्या मीनाताईंनी एक विषयाकडे अनेक दृष्टीने पाहायला संधी देणारं हे पुस्तक म्हटलेलं आहे. तारा भवाळकरांनी वाचनाची शिदोरी देणारं हे पुस्तक म्हटलेलं आहे. आमच्या डॉक्टर जोशी नव जोशी यांनी समाज शिक्षणाची शिक्षकाची भूमिका या पुस्तकातून मांडल्याबद्दल गौरव केलेला आहे. नाही, आमच्या मिलिंद जोशींनी म्हटले होते, डॉक्टर नव जोशींनी शिक्षकाची बलस्थान तिने आपल्या शुभेच्छामध्ये व्यक्त केलेली आहे. संगीता बर्वे यांनी सर्वत्र साहित्य रूपाचा अपूर्व मेळावा असं या पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे. आणि मान्यवर अशा प्रकारच्या या समीक्षकांच्या अभ्यासकांच्या नजरेमधलं हे पुस्तकाचं हे वैशिष्ट्य मला निश्चित भावलेलं आहे. मित्र हो, परक्या देशाच्या वास्तवाचं, तिथल्या संबंध, सांस्कृतिक राजकीय संदर्भाचा संदर्भ या पुस्तकामध्ये आलेले आहे. म्हणून हे पुस्तक केवळ राष्ट्रीय पातळीवरती अंतरंगाचं दर्शन घडवत नाही, तर संबंध विश्वाचं दर्शन घडवणारं हे पुस्तक आहे. उदाहरणार्थ 18 वर्षानंतर अमेरिकेमध्ये, पाश्चात्य जगामध्ये मुलांना बाहेर काढलं जातं, त्याचा स्वतंत्र आयुष्य त्याला जगायची संधी दिली जाते, अशा प्रकारचा संदर्भ, किंवा अमेरिकेतल्या येलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाचं सौंदर्य हे किती महत्वाचं आहे, कसं आहे, पाश्चात्य जगाची सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. देश लहान आणि संदेश महान देणारं भूतान सारखं हे देश या संबंध या परिप्रेक्ष्यामध्ये आलेला आहे, जी या लेखकाची दृष्टी केवळ प्रांतीय नाही, केवळ देशीय नाही, तर ती व्यापक अर्थानं जगापर्यंत भेटते. आणि म्हणून तंबाखू खाणं तिथे बंदी आहे भूतानमध्ये. आपल्याकडे एवढा मोठा आवाढव्य देश आहे, तंबाखूची पिचकारी सगळ्या ऑफिसमध्ये सगळीकडे दिसते, तंबाखू खाण्याचं बंधन आपल्याकडे नाही, ती सूचना काहीतरी केली जाते, पण तंबाखूची सवय मोडत नाही. त्याचबरोबर शून्य टोलची संबंध शून्य अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आहे. समता भूमी बुद्धाची परंपरा मांडणारा हा देश आहे. बोलणं बंद करा जर आपण कृपया. मित्र हो, अशा देशांच्या भूगोलाचा, इतिहासाचा जसा त्यांनी संदर्भ घेतला, तसा महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या स्वराज्य कांक्षिणी, जिचा मातेचं मातृत्व, तिचा कणखरपणा, तिची दूरदृष्टी आणि तिचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वप्न, या स्वप्नालाही सुभाष तळेकरांनी अधोरेखित केलेलं आहे. शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या सुंदर सहजीवनाचा तो आलेख निर्माण करत असताना त्या संबंध मंबाजी हा धीर भोसले कुळातलाच आहे, त्याचं विकृतपण, त्याचं वाईटपण हे धाडसानं मांडण्याचा प्रयत्न केला. संस्कारी विद्यापीठ म्हणजे जिजाबाई, न्यायनिष्ठुर अशा प्रकारची भूमिका म्हणजे जिजाबाई, अशा माऊलीचं एक दर्शन, सुंदर व्यापक दर्शन, उदात्त दर्शन
जिजामाऊलीच्या रूपाने त्यांनी केलेला आहे. आणि इतिहासाकडे पाहण्याची विवेकी दृष्टी कोणती, वस्तुनिधी इतिहास कसा लिहावा यातलं एक वस्तुपाठ त्यांनी तिसऱ्या विवेकी भूमिकेतला आमचे तळेकरांचे लेखन मला वाटतं. कारण ब्राह्मण्यग्रस्त इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना ब्राह्मण्याकडे वळवलं आणि बहुजन विद्वानांनी ब्राह्मणांचा कावा ओळखून त्यांची संबंध त्यांनी केलेली फसवणूक चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण ही विद्वान जातीवादी आणि बहुजन विद्वान ही जातीवादी, या दोन जातीवाद, एक जातीवाद दुसऱ्या जातीवादाला निर्दोष उत्तर नसतं. आणि म्हणून दोन्ही जातीवादी लेखकांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं वाटोळ केलं. ते वाटोळ बाजूला ठेवून लिहिणं, आंबेडकरांनी शिवाजी महाराजांबद्दल स्पष्ट लिहिणं, सत्य लिहिणं, हे आज कठीण होऊन बसलेल्या काळामध्ये सुभाष तळेकरांनी त्याचा वेध सुंदर घेतला. आणि इतिहास विवेकानंच लिहावा लागतो, विवेकानंच वाचावा लागतो आणि विवेकानं शिकवावा लागतो, अशा प्रकारची भूमिका या लेखनातून मला दिसते आहे. अहिल्याबाई होळकरांचं आपल्या संबंध, तिचं कर्तृत्व, बहुआयामी कर्तृत्व, मध्ययुगीन कालखंडातलं आपलं कर्तृत्व आपल्याला सगळ्याला माहित नाही. पण धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईचं राज्यपण, तिची व्यवस्थापनाचं कौशल्य, तिच्या राज्यकारभारातलं कौशल्य आणि तरीही धार्मिक आध्यात्मिक तिचं व्यक्तित्व, हे संबंध सर्व पेलण्याची क्षमता या लेखकाने व्यक्त केलेली आहे. बहुजनाच्या मुक्तिगाथेचा निर्माता महात्मा फुले यांच्यावरही त्यांनी लिहिलेलं आहे. मला फार महत्वाचं वाटतं. माळ्यांनी फुल्यावर लिहावं, धनगऱ्यांनी अहिल्याबाईवर लिहावं, ब्राह्मणांनी कुठे ज्ञानेश्वरावर लिहावं, मराठ्यांनी शिवाजीवर लिहावं, अशा प्रकारच्या विभागणी झालेल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या सुभाष तळेकरांनी मात्र ती संबंध परंपरा म्हणून या सर्व भिंतीवरती जेवढे महापुरुष आहेत त्यातले सिलेक्टेड महापुरुष, कमी अशा प्रकारचे महापुरुष एका सूत्रामध्ये मानवतेच्या लोककल्याणकारी संदर्भामध्ये त्यांनी मांडलेले आहे. आणि ही महापुरुषाची बेरीज मला महत्वाची वाटते. आदर्श विद्वान आणि विवेकी विद्वानांनीच अशा प्रकारची बेरीज केलेली आहे. तशी लेखकांनी बेरीज करणं मला महत्वाचं वाटतं. आणि चौथे सुभे हे बरोबर नाही, कोण मांडलं, तुम्ही मांडलं का? चौथ्या सुभाचा तो फार मुद्दा महत्वाचा होता शेवटी. आणि म्हणून सुभाष तळेकरांच्या लेखणीमधलं हे अभेद्य एकात्मता, सर्व महापुरुषांची एकता, सर्व संतांची एकात्मता, ही भूमिका फार महत्वाची मला वाटते आहे. त्यावर भाऊराव अण्णांच्या संदर्भात श्रमिक विद्यापीठाचे कुलगुरू, भाऊराव अण्णा 5वी-6वी शिकलेले तरी त्यांना कुलगुरू पद आमच्या सुभाष तळेकरांनी दिलेलं आहे. हे कुलगुरू पद हे त्यांच्या विचारांचं, त्यांच्या निष्ठेचं आहे. भाऊराव अण्णांच्या दाढीमध्ये जेवढे केस होते, त्याला विचारलं तुम्ही असं का करता? जेवढे केस आहेत माझ्या दाढीमध्ये, जेवढे केस आहेत तेवढे विद्यार्थी शिकले पाहिजे, ही भाऊराव अण्णांची निष्ठा होती. हा भाऊराव अण्णांचा संदर्भ मला फार महत्वाचा वाटतो. भाऊराव अण्णांना पेलणं, महात्मा फुल्याला पेलणं, भाऊराव अण्णा जैन समाजातले, शिवाजी मराठा समाजाचा, शहाजी मराठा समाजाचा, अहिल्याबाई धनगर समाजाच्या किंवा महात्मा फुले माळी समाजाचे, या सर्व जातीत महापुरुषाला जात धर्म नसतो. महापुरुषाला जात धर्मच नाही. म्हणून चौकटीमध्ये त्यांच्या विचार करणारी, त्यांच्या तुरुंगवासामध्ये महापुरुषाला बंद करणारी अनुयायी मंडळी त्यांच्या महापुरुषाच्या विचाराचं दुकान मांडताय. महापुरुषाची सौदेबाजी या देशाला, महाराष्ट्राला परवडणारी नाही. आणि म्हणूनच एकात्म अशा प्रकारच्या संतत्वाच्या बेरजेचं, महापुरुषाच्या बेरजेचं महत्व आज देखील अत्यंत महत्वाचं आहे. रायटर आणि फायटर अत्रे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादामध्ये महाराष्ट्र जळतो आहे. अशा जळणाऱ्या महाराष्ट्राच्या वर्तमान काळामध्ये कोणत्या जमातीचे मला माहिती, त्याचं कर्तव्य नाही, मी विचारणार नाही, कोणालाच विचारणार नाही. डॉक्टर तळेकर हे अत्यंत महत्वाच्या शब्दांचा परिचय मला संदीपान पवारांनी करून दिला. त्या सबंध त्यांच्यामधून मला अजून जात कळाली, मला कळवून घ्यायचं नाही, पण त्यांची भूमिका मला महत्वाची वाटते. आचार्य अत्र्याचं आक्रमक अशा प्रकारचं धोरण, सत्यासाठी भांडणारा पत्रकार, फायटर आणि रायटर अशा प्रकारचं टायटल त्याला दिलेलं आहे. सावरकरांना सबंध माफीवीर म्हणून आपल्या राहुल गांधींनी काँग्रेसने सबंध बदनाम केलेला आहे. ती माफीवीर ही वास्तवता आहे, पण तेवढाच भाग घेऊन चालणार का? महापुरुषाचं मूल्यमापन कसं करावं? महापुरुषाचे दोष सांगणार का आपण? सावरकरांची राष्ट्रभक्ती ही खरी नव्हे का? अशा प्रश्नांच्या हेलकाव्यामध्ये
महाराष्ट्र आणि संबंध देश अडकलेला आहे। या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या काळामध्ये सावरकरांचं राष्ट्रभक्ती, सावरकरांचा मुकुटमणी, कोणतं काय म्हणला तुम्ही, कोणता मणी म्हणला तुम्ही त्याला? कौस्तुभ नाही, सुंदर शब्द आहे, त्या क्रांतिकारकाचा मुकुटमणी असं सावरकरांचं वर्णन याने करणं हे मला महत्वाचं वाटतं। सावरकर हे मुकुटमणी पण आहे आणि सावरकर हे माफीवीर सुद्धा आहे। दोन्ही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही, म्हणून महापुरुषाची मूल्यमापन करण्याची पद्धती नवीन आपण शिकली पाहिजे। त्या शिक्षणामध्ये महत्वाचं सामर्थ्य कोणतं आणि मर्यादा कोणत्या? प्रत्येक संताला सामर्थ्य आहे, प्रत्येक संताच्या मर्यादा आहे। संस्कृतीच्या प्रत्येक पानावरती सामर्थ्य आणि मर्यादा आहे। प्रत्येक धर्माला मर्यादा आहे, सामर्थ्य आहे। प्रत्येक महापुरुषालाही सामर्थ्य आणि मर्यादा आहे। यापैकी कुठलाही महापुरुष चुकत नाही। गांधीपासून आंबेडकरांपर्यंत आणि टिळकापासून आगरकरांपर्यंत सर्व महापुरुषांच्या सामर्थ्याची एक वेगळी नोंद करावी आणि मर्यादांची सुद्धा वेगळी नोंद करावी। तेच सत्यनिष्ठ मूल्यमापन आहे। आणि म्हणून सावरकरांना माफीवीर ठरवणार एकांगी अशा प्रकारची भूमिका घेताना सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचं मूल्य आमच्या सुभाष तळेकरांनी या लेखामध्ये मांडलेलं आहे। या संबंध पुस्तकामध्ये भाषेचे काही लेख आहेत। अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे त्या मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे। त्याला प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी दिलं, मातृभाषा हीच महत्वाची। लहानपणी मेंदूला पेलणारी, मेंदूची क्षमता वाढवणारी ही मातृभाषा आहे आणि म्हणून मराठीचा उदो मराठीचा संबंध गौरव त्यांनी या पुस्तकात केलेला आहे। हिंदीची सक्ती नको पण आसक्ती मात्र पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे। ती सूत्रावरची आणि जी सूत्र आमच्या नमो जोशी सरांनी या ठिकाणी मांडली आणि महाराष्ट्रामध्ये नरेंद्र जाधव समिती आता फिरते, पुण्याला येऊन गेली, मुंबईला फिरते आहे। ठाकरे बंधू हे संबंध त्याच्या विरोधात आहेत। फडणवीसांचं राजकारण 3 सूत्राच्या संबंध मांडणीतून आणि आग्रहातून पुढे आलेलं आहे। दिल्लीचं केंद्र सरकार मात्र यामध्ये हस्तक्षेप करत नाही, पण याने मात्र महत्वाचा हिंदीची भाकरी त्यांनी इमानदारीनं पचवलेली आहे। परंतु भाषेचं ज्ञान, भाषेचं आकलन, भाषा आणि समाजाचा अनुबंध त्यांनी संबंध विसरता कामा नये अशा प्रकारची भूमिका ते घेतात। आणि म्हणून हिंदीची सक्ती नको पण आसक्ती मात्र सोडता येत नाही, कारण हिंदीमध्ये प्रेमचंद आहे, हिंदीमध्ये कमलेश्वर आहे, हिंदीमध्ये नामवर सिंह आहे, अशी दिग्गज मंडळी होऊन गेलेली आणि त्यांची भाकरी आयुष्यभर त्यांनी खाल्ली। ही हिंदीची बेमारी, हिंदी आणि मराठी बहिणी आहेत, इंग्रजी बहीण आहे, याबद्दल द्वेष करण्याचं कारण नाही। भाषिक देशावर आपलं राज्य आणि आपलं संबंध राजकारण ही योग्य होणार नाही, चालणार नाही आणि म्हणून हा समर्थने हा विषय घेतलेला आहे। मित्रहो, या संबंध संदर्भामध्ये मराठीच्या योगदानामध्ये जसं अनेक मराठी दिग्गजांचा त्यांनी संदर्भ घेतला, तसा डॉक्टर युव पठाणचा घेतलाय का तुम्ही? डॉक्टर युव पठाण आणि यास्मिन शेख, मला आनंद या गोष्टीचा वाटतो, लेखक हा एका धर्माचा असू शकत नाही, धर्मातीत लेखणी असली पाहिजे। आमच्या नमो जोशी सरांनी जसं अडवाणीवर लिहिलं, त्यांची भूमिका भाजपला जवळची आहे मला माहित आहे, पण त्या आंबेडकराला विसरू शकत नाही। आंबेडकराचं गुणगान करायला कुठेही कमी पडत नाही। हा एकमेव महाराष्ट्रातला जोशी सर आहे की जे समतोल अशा प्रकारचा साधतात आणि असे जोशी फार कमी आहेत। तसं आमच्या या कार्यक्रमामध्ये मला वाटतं काटकर अजून कोणी एक तुमची नावं सांगा जरा, संयोजकाची, तुमच्या संयोजकाची? संजय काटकर, अजून मोहन बागडे अशी मंडळी आहे। डॉक्टर जगताप याच्यामध्ये या काय ते नसरीन सुद्धा आहे। नसरीनचा उल्लेख मला जाणीवपूर्वक करावा असं वाटतो। संबंध महाराष्ट्र आणि देश अँटी मुस्लिम लाटेवरती सवाल झालेला आहे आणि म्हणून आणि संविधानाला मात्र जात धर्म मान्य नाही, संविधान धर्मच मानत नाही, निधर्मी अशा प्रकारचं संविधान आहे। धर्मातीत अशा संविधानाला कुठल्याही धर्माचा टिळा लावलेला नाही आणि म्हणून सरकार धर्माचा कोणताही प्रचार करू शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या धर्मनिरपेक्ष संविधानाला सुसंगत लेखकांनी मांडणी करावी लागेल आणि ती मांडणी करताना संयोजनामध्ये नसरीन सारखी मुस्लिम अशा प्रकारची महिला या ठिकाणी हजर आहे, त्याचं मी समाधान व्यक्त करतो। फक्त इथेच नाही, लेखनामध्ये लेखकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा ही प्रगल्भता, लोकशाही कशी रुजली, संविधानाची मूल्ये कशी रुजली या दृष्टीने पाहत असताना डॉक्टर पठाण ते यास्मिन शेख
यांचं मराठीतलं योगदान, त्यांची उर्दू भाषा, त्यांची हिंदी भाषा बाजूला ठेवून त्यांनी मराठी साहित्याला, मराठी भाषेला जे योगदान दिलं त्याचा अत्यंत सन्मानपूर्वक त्यांनी नोंद त्या ठिकाणी घेतलेली आहे. ज्ञानेश्वर ते मर्ढेकर, वाह्या कुसुमाग्रज ही दिग्गजांची मालिका आमच्या सुभाष दळेकरांनी गौरविलीच आहे, त्याबद्दल वाद काही करण्याचं कारण नाही. कोरडी शेती ओले डोळे, किती आकर्षक आमच्या नव जोशी सरांनी त्याच्या सुंदर अशा प्रकारच्या शीर्षकाच्या शब्दांमध्ये सामर्थ्य त्यांनी त्याला पटलेलं ते मांडलेलं आहे. शेतकरी कोरडा आहे, कोरडी शेती, पाणीच नाही, 18% फक्त पाणी आहे महाराष्ट्रामध्ये. सबंध जमीन कोरडी राहते आणि शेतकरी त्याचा ओले त्याचे डोळे मात्र, डोळे ओले असून काय करणार, शेती ओली नाही ना, आणि शेती ओली नसल्यामुळे त्याच्या पोटात पूर्ण अन्न मिळत नाही. दरवर्षी सरकार येतात, दर युगामध्ये सरकार असतं, परंतु शेतकरी मात्र कर्जबाजारीच असतो, तो कर्जातच मरतो आणि कर्जातच जगतो. आणि मग शेतकऱ्याची दुःख एका प्राध्यापक असणाऱ्या, विद्वान असणाऱ्या लेखकानं आपल्या संबंध या लेखातून मांडलेली आहे. पाण्याचा ही गद्य कविता सुद्धा बंकिमचंद्र पाहतच आहात ना, बंगालच्या बंकिमचंद्रांना प्रश्न विचारणारी त्यांची साक्ष काढून पाण्याचा दुष्काळ कसा आहे, पाण्यानं कशी शोकांतिका झालेली आहे, बंगालची झाली, महाराष्ट्राची झाली, ओल्या दुष्काळाचा संबंध महाराष्ट्र मराठवाड्यात भरला गेला, हे सगळं चित्र डोळ्यासमोर राहतं. एक लेखक किती विशाला स्पर्श करतो, जीवनाची समग्रता, समाज जीवनाची समग्रता आणि खोली, सूक्ष्मता ही सर्व अर्थानं आपल्या संबंध लिटरेचर मध्ये मांडत असताना वेगवेगळे वाङ्मयीन फॉर्म त्यांनी या ठिकाणी स्वीकारले आहे. इथे छोट्या छोट्या उपदेश कथा आहेत, छोट्या छोट्या बोध कथा आहेत. त्या बोध कथांचं वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे. त्याने आमचा जोशी सरांनी बोध कथा सांगितल्या. रावसाहेब अण्णाला पुढे काय सांगणार, मी मुद्दा वाढ बघणार आहे अध्यक्ष भाषणामध्ये. मित्र, प्राथमिक शिक्षणाचं माध्यम मराठी भाषाच पाहिजे. राष्ट्रगीताची पुनर्रचना करावी. जनगण म्हणायच्या आधी त्याच्यात काही संदर्भ आहे भूगोलाचे वेगळे आहेत. सिंध आता भारतात नाहीये, मग सिंध याच्यामध्ये प्रार्थनेमध्ये कशासाठी सिंध यावा, हे संबंध भूगोलाच्या दृष्टीने, राष्ट्राचा नकाशा क्लिअर होण्याच्या दृष्टीने ही विसंगती आहे. राष्ट्रगीतातली विसंगती शोधून काढणारा हा पहिला लेखक आहे. हा पहिला लेखक आहे, तो सासवडचा आहे, याचा मला अभिमान आहे. त्याचबरोबर वंदे मातरम गीताची सुद्धा त्यांनी संबंध या ठिकाणी नोंद घेतलेली आहे. राष्ट्रगीताची मला वाटतं एक विनंती करतो मी आपल्याला, आपण पंतप्रधानांना जरूर पत्र, मोदी इतके इमानदार आहे, त्यांचं डिपार्टमेंट इतकं ऍक्टिव्ह आहे, त्यांच्याबद्दल वैचारिक मतभेद कोणाचे काही असो, पण या विचाराचा नक्की ते स्वागत करतील. मला असं वाटतं की पुनर्रचना करणं राष्ट्रगीताची हे त्याला महत्वाचं वाटतं. सर्व वाङ्मय प्रकार आणि सर्व विषय हे एकत्र आणणं ही अत्यंत महत्वाची कसरत या ठिकाणी झालेली आहे. ही इंद्रधनुष्य आहे जणू काय. जीवनातले अनेक रंग या ठिकाणी अभिव्यक्त झालेले आहेत. विविध प्रवाह सुद्धा या ठिकाणी आणि विविध प्रवाहातले वेगवेगळे मानदंड त्यांनी एकत्र गुंफलेले आहेत आणि म्हणूनच हे पुस्तक सर्व अर्थानं सर्वांसाठी वाचनीय झालेलं आहे. मित्र हो, निवृत्तीनंतरचं माझं जीवन हे आत्मकथेचा फॉर्मही त्याच्यामध्ये आलेला आहे. डिजिटल युग आणि पत्रलेखन अत्यंत काळाच्या पडद्याआड गेलं, पण या डिजिटल युगामध्ये पत्रलेखनाचं महत्व काय आहे, अशा प्रकारची भूमिका. साहित्याची शक्तिमत्ता हे नवीन शब्दप्रयोग, शक्तिमत्ता हा नवीन शब्द मराठीत पहिल्यांदा यांनी उच्चारलेला आहे. त्याचबरोबर जयंती पुण्यतिथी आणि अशा प्रकारच्या पासून ते संबंध वन डे मॅच पर्यंतचे संबंध लेख त्यांचे आलेले आहेत. तुम्हीच कोलंबस व्हा, तरुणासाठी अपदीप भव जसं बुद्धाच्या विचारामध्ये सांगितलं जातं, तसं तुम्हीच कोलंबस व्हा आणि नवीन देशाचा, नवीन कल्पनांचा शोध घ्या, अशा प्रकारची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. न्यूटन आणि सत्यनारायण काय संबंध आहे, या दोघातला द्वंद्व, एक वैज्ञानिक अशा प्रकारचा उत्कर्ष, वैज्ञानिक सूत्र आणि दुसरं सत्यनारायणाची पूजा, ही श्रद्धा की अंधश्रद्धा या विचारात मी जात नाही. श्रद्धेचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, अंधश्रद्धेचं स्वातंत्र्य मात्र नाही. पण याबद्दल द्वंद्व, जीवनामध्ये अनेक द्वंद्व पेललेले आहेत, पचवताना ही संबंध मांडणी त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर अण्णाचा पुनर्जन्म, अण्णा हजारेंचा, आमच्या अण्णांचा नाही, अण्णा हजारेचा पुनर्जन्म,
तो कसा मरता मरता वाचला झालाय का मला माहित नाही. मी मित्र आहे त्याचा चांगला, पण मला माहित नाही. अण्णांचा पुनर्जन्म ही संबंध सत्यकथा सांगताना त्यांचा संबंध त्यांच्याबद्दलची भूमिका आलेली आहे. विकासाचा पासवर्ड. विकास हा भौतिक अंगाने होऊन चालणार नाही. विकासासाठी, अंतर्गत विकासासाठी वाचन महत्वाचं आहे. पासवर्ड हे वाचन आहे आणि म्हणून त्यांची भूमिका ही चतुरस्त्र अशा प्रकारची भूमिका आहे, बहुश्रुत भूमिका आहे. आता पुराणाला त्यांनी सोडले नाही, इतिहासही सोडला नाही. पुराणातला कृष्ण आणि पुराणातला राम त्यांनी आधुनिक भाषेमध्ये आणलेला आहे. रामराव आणि कृष्णराव त्याला आधुनिक रूप दिलं आणि ते रामराव गेला शबरीच्या घरामध्ये आणि कृष्णराव गेले सुदामाच्या घरामध्ये. हे कशासाठी गेले? आता भोवतालची संबंध इलेक्शन चालू आहे तुमचं. हे रामराव आणि कृष्णराव त्या संबंध आपल्या शिष्याकडे, कमी दर्जाच्या लोकांकडे गेले. मैत्रीचा ते स्वार्थासाठी गेलेले, ते उदात्त भावनेने गेले नाही. कारण इलेक्शन होतं, लोकशाहीचं इलेक्शन होतं आणि ते संबंध मत मागण्यासाठी ते इलेक्शन मध्ये अशा प्रकारचे गेले. पौराणिक सत्याला आधुनिकतेचा साज चढवून इतकी विरोधी आणि इतकी मार्मिक अशा प्रकारची कलाकृती निर्माण करण्याचं काम ते संबंध आमच्या सुभाष तळेकरांनी केलेला आहे. अशा प्रकारची भूमिका या संबंध पुस्तकामध्ये आलेली आहे. कुठलाही आंतरराष्ट्रीय वास्तवापासून राष्ट्रीय वास्तवापर्यंत, पर्यावरणाच्या वास्तवापर्यंत, व्यक्ती जीवन आणि समाज जीवनापर्यंत, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, इतिहास, तत्वज्ञान अशा प्रकारच्या विविध विषयाला कवेत घेणारं हे लेखन मला अत्यंत महत्वाचं वाटतं. अशा प्रकारची जीवनाच्या समग्र वास्तवतेची संकल्पना काल्पनिकच्या आधारावर न करता वास्तव आणि वस्तुनिष्ठ विश्लेषणातून ते सत्य मांडणं, त्या सत्यनिष्ठेतूनच वाचक बहुश्रुत होतो, वाचक प्रगल्भ होतो आणि संस्कृती प्रगल्भ वाचकातूनच निर्माण होत असते. प्रगल्भ वाचक, प्रगल्भ लेखक, प्रगल्भ कलावंत, राजकारणी सुद्धा प्रगल्भ आहेत. आज राजकारणी प्रगल्भ नाही, शिव्या देणारे, एकमेकाची आयमाय काढणारे, कपडे फाडणारे, 100 पिढ्याची व्यवस्था करणारे अशा प्रकारचे राजकारणी या भ्रष्टाचाराच्या संदर्भात, व्यभिचाराच्या संदर्भात, अत्याचारी प्रवृत्तीच्या संदर्भात, सामाजिक कुरूपता, राजकीय भ्रष्टाचार या संदर्भात कळत न कळत इतके तरी धाडस केलेलं नाही, पण त्याची निषेध मात्र नक्की त्याच्यातून जाणवतो. लेखक एक सात्विक अशा प्रकारचा विचाराचा माणूस असतो आणि म्हणूनच ही सात्विकता, पण डोळे उघडे ठेवून त्यांनी समाज पाहिलेला आहे, संस्कृती अनुभवलेली आहे आणि ही संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न करण्याचा एक महत्वाचा आणि मोलाचा प्रयत्न या रंगीबेरंगी जीवन अनुभवातून, रंगीबेरंगी संबंध विचाराच्या मांडणीतून आमच्या सुभाष तळेकरांनी केलेला आहे. असा माणूस खरं म्हणजे काही अपघात झाला, त्यांच्यामुळे काही ऑपरेशन झालं, त्यामुळे चुका झाल्या, डॉक्टरही चुकू शकतो आणि त्याची शिक्षा पेशंटला होते, पण पेशंटला झालेली शिक्षा ती त्यांच्या पेशंटच्या बायकोलाही भोगावी लागते. आणि म्हणून आमच्या तळेकर वहिनींचं दुःख हे कोणाला कळो की न कळो माझ्यापर्यंत भिडलं. अशा प्रकारची ही जोडी ही सासवड आहे, मलाच पत्ता नाही, मला माहित नव्हतं. अण्णा कधी जिक्र केले नाही. अण्णा सर्वज्ञ आहेत, खरं म्हणजे ते सर्वांचं विद्यापीठ आहे, सर्वांचा जपणूक करणारे अशा प्रकारचे आहेत. इथे सतीश पाटील उपस्थित आहेत, आमचे संदीपान पवार कथालेखक पुण्याहून आलेले आहेत. ते 10 वर्षी याच शहरामध्ये याच ठिकाणी राहिलेले होते. अशा प्रकारच्या लोकांकडनं मला त्यांच्याबद्दलची माहिती मिळाली आणि हे जोडपं अत्यंत आदर्श अशा प्रकारचे जीवन जगत आहे. त्यांच्या शेतीतल्या 5 एकर मधल्या पपई आम्हाला आणून दिली आणि आता घरी शेतीवर जायचं निमंत्रण दिले. आम्ही शेतीवर जेवायला येणार आहोत, चटणी भाकरी तयार ठेवा. अशा या सासवडच्या मातीत जन्मलेल्या आणि संबंध अजित दादाच्या संस्थेमध्ये आयुष्य काढणं म्हणजे कठीण गोष्ट आहे, ती त्यांनी काढलेलं आहे. अशा प्रकारच्या या समारंभामध्ये मी हजर झालो, नम जोशी सर हजर झाले, आमचे रावसाहेब अण्णा हजर झाले, आमचे तरुण सांगळे हजर झाले आणि सगळ्यांची भाषणं अत्यंत सुंदर झाली. अशा प्रकारचा न्याय खरं म्हणजे लेखकाने जास्त बोलू नये, ते कमीच वेळात बोलले, पण फार महत्वाची गोष्ट आहे. अशा लेखकाला शुभेच्छा देताना मी पुण्यावरून 2 शाली आणलेले आहेत, एक लेखकासाठी आणि एक लेखकाच्या बायकोसाठी. मी त्यांचा सन्मान आम्ही करतो आहोत, मी आणि माझी बायको ललिता. ये लवकर इकडे ये ना, कशाला करतो
शालीन आहे, पण सरांच्या या शालीमुळं मी अधिक शालीन होणार. अरे इकडे येऊ दे ना. ये इकडे. या इकडे. तुमचं पुस्तक आहे. ये. या लोकांना. देवीचं घेऊन देवीला ओळखत हो, ही सुवर्ण अक्षरांची नोंद आहे. एका गावातल्या लेखकासाठी आपण अत्यंत तत्परतेनं एवढा वेळ देणं, इलेक्शनच्या काळात एवढा वेळ देणं म्हणजे भयंकर कठीण गोष्ट आहे. आपण खऱ्या अर्थानं लोकशाहीचे शिल्पकार आहात. आपल्या वाचन संस्कृतीला, आपल्या नीतिमत्तेला आणि आपल्या रसिकतेला मी अभिवादन करतो आणि माझं भाषण करतो.